न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय शैलेजी ब्रह्मे साहेब, तसेच आपल्या जिल्ह्याच्या नुकत्याच आपल्या जिल्ह्यात पदार्पण झालेल्या आणि आलेल्या काळात मोजक्याच काळात त्यांनी त्यांच्या कार्याची चिन्ह दाखवलेलं आहे. अभिश्री देव मॅडम तसेच समोर बसलेले सर्व न्यायिक अधिकारी, माझे ज्येष्ठ कनिष्ठ विविध बांधव, या ठिकाणी आज या VC रूमचा जो उद्घाटन सोहळा आहे तो मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. मी पूर्वी माझ्या साहेबाकडे भेटायला गेल्यानंतर साहेबाला बोललो होतो, साहेब म्हणलं आता आमच्याकडेच आम्हाला कोर्ट, जिल्हा कोर्ट राहिलंय. आज आम्ही पाहतोय होमला कोर्ट आहे, एडीसी कोर्ट आहे, मोरगेला एडीसी कोर्ट आहे, कळंबला एडीसी कोर्ट आहे आणि या सगळीकडे एडीसी कोर्ट झालेला आहे. आणि आमच्या जुन्या लोकांचा काळ जो होता तो काळ सुखाचा काळ होता असं मी म्हणायचं आहे. कारण सगळं न्यायालय एकत्र असायचं, एकत्र सगळी प्रॅक्टिस होती. परंतु आज आता असं झालंय नवीन येणाऱ्या पिढीसाठी आणि आमच्यासाठी की आम्हाला फिरती मोबाईल वकिली जाऊन म्हटलं जातं, फिरती वकिली करावं लागणार आहे. आणि मग त्याच्यासाठी नवीन येणाऱ्या विधिज्ञासाठी म्हणून असेल किंवा माझ्या वयाच्या विधिज्ञासाठी म्हणून असेल, आम्ही आमचे इथले जे माननीय खासदार आहेत त्यांना विनंती केली की आम्हाला VC रूमसाठी फंड्स द्या. आणि त्यांनी त्या आमचं विनंतीला मान दिला, त्यांनी फंड्स दिले. आणि या VC रूमचा उपयोग आम्हाला असा होणार आहे की एखादा मॅटर वर गेलाय आणि त्याच दिवशी जर रूमला मॅटर असेल तर कुठेही न जाता आम्ही या ठिकाणी बसून त्याच्यावर काम करू शकू. त्याच्यामुळं हे VC रूमचं काम आम्ही प्राधान्यानं केलं. त्याच्यानंतर ही फायलिंगचा ज्यावेळेस कन्सेप्ट आला सुरुवातीला नवीन, तर आपण न्यायालयामार्फत आम्हाला ही फायलिंगचं प्रशिक्षण दिलं काही लोकांना, काही आपले कर्मचारी पुरवले, काही कर्मचारी बसवले तिथे फायलिंगला. परंतु आता हळूहळू ते कर्मचारी कमी केले जात आहेत आणि विधिज्ञांना सांगितलं जाते की तुमचं ई फायलिंगचं काम तुम्हीच करा. त्याच्यामुळं आम्ही तेही गैरसोय दूर करायची आमच्या विधिज्ञांची या दृष्टीनं इथं ई फायलिंगचा आम्ही ते उद्घाटन आपल्या हस्ते केलेलं आहे. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन हा कार्यक्रम छोटासा का असणार आपण उपस्थित राहिलात, आपण आलात, त्याबद्दल मी सर्व विधिज्ञ बांधवांच्या वतीने आपले आभार मानतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश मॅडम यांचे मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसेच या ठिकाणी त्यांचा शब्द शुभनामी स्वागत करतो. आपल्या इथे मधुकर मोरे ग्रंथालय यांच्या श्री मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमासाठी आमच्यावर उपस्थित सन्माननीय न्यायमूर्ती श्री शैलेशजी ब्रह्मे साहेब, नामदार उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती उस्मानाबाद न्यायिक जिल्हा, तसेच धाराशिव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री AS वरुडकर, तसेच मंचासमोर उपस्थित माझे सहकारी न्यायिक बंधू DGP, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ, इतर तालुका प्लेसेसवरचे जे आलेले आहेत पदाधिकारी, इथल्या वकील संघाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपस्थित अधिकारी, पत्रकार व कर्मचारी बंधू. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज हीच शोधाची जननी आहे. टेक्नॉलॉजी आज आपल्या काळाची गरज झालेली आहे, समाजाची गरज झालेली आहे. कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये आपण बघितलं की जेव्हा सोशल डिस्टन्सिंग अप्लाय झालं आणि त्यावेळी मग आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची नेसेसिटी भासली आणि त्याप्रमाणे आपली देखील जी ज्युडिशियल सिस्टीम आहे त्या अनुरूप चेंजेस आपल्या याच्यामध्ये सुद्धा सिस्टीममध्ये सुद्धा करण्यात आले. आता ह्या 2-3 वर्षात आपल्या देखील लक्षात आलं असेल की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे UTPs जे होते अंडर ट्रायल प्रिझनर्स त्यांना ने आण करणे,
त्याच्यावरचा खर्च बऱ्यापैकी वाचलेला आहे. त्यांना आपण रिसिव्हरच प्रेझेंट ठेवतो. त्यांचे ॲब्सेन्स ते आज आपला विटनेस आहे, परंतु त्यांना हजर केलं नाही बिकॉज जो आवश्यक तो स्टाफ पोलीस स्टाफ अवेलेबल नव्हता म्हणून त्यांना आणलं नाही. त्यांच्या ॲब्सेन्समध्ये आपण एव्हिडन्स रेकॉर्ड करायचं नाही. ही जी आपली गैरसोय होती ती देखील डीसीमुळे बऱ्यापैकी आता कंट्रोलमध्ये आलेली आहे. त्यांचं प्रेझेन्स आपण UTPचं जेलमधून रिसिव्हर घेतो. तसेच विटनेसेस जे दुसऱ्या प्लेसमध्ये असतील त्या ठिकाणी नसतील आणि काही कारणास्तव येऊ शकले नाहीत किंवा डिस्टन्स जास्ती आहे, त्यांना देखील आपण ते ज्या ठिकाणी आहे तिथनंच VCवर आपण हजर ठेवून त्यांचा एव्हिडन्स रेकॉर्ड करतो. हे आता बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती झालं आहे. आता याच अनुरूप E-फायलिंग आपल्याकडे सुरू झालेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणी मी जे बघितलं की जे नवीन मुलं आहेत ते तर टेक्नॉलॉजीशी एकदम ते अडॉप्ट करून घेतलं आहे, त्यांनी फटाफट शिकता येते. पण जो थोडं सिनियर वर्ग आहे त्यांना डिफिकल्टी होती E-फायलिंगसाठी. त्यांच्यासाठी हे E-फायलिंग सिस्टीम जे आता धाराशिव वकील संघाने जे केलं आहे ते एक उत्कृष्ट उपक्रम आहे. म्हणजे हे अगदीच एक दोन डिस्ट्रिक्टमध्येच महाराष्ट्राचा हा सुरू झालेला उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये आपण अग्रेसर आहोत असं मला वाटतं. आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मी आता आलेच आपल्याकडे कारण की 4 सेशन्स डिव्हिजन आहेत, त्यामुळे एका लेडी ॲडव्होकेटने त्यांच्या ऑफिसमध्ये बसून एव्हिडन्स रेकॉर्ड केला. तर दिस इज रिअली इनोव्हेटिव्ह थिंग विच वी आर अडॉप्टिंग अकॉर्डिंग टू द चेंज ऑफ टाईम. तर एक खूपच छान उपक्रम आपण राबवत आहोत आणि यासाठी पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे, अथक परिश्रम केलेले आहेत आणि कौतुकास्पद हा यांचा उपक्रम आहे. त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, सिव्हिल इंजिनियर्स, PWDचे यांचे देखील फार मोलाचे सहकार्य लाभलेले आहे आणि त्यांनी तात्पर्याने मी बघते गेले 3-4 दिवस मी येऊन स्वतः व्हिजिट करते आणि ज्या रीतीने त्यांनी हे इतकं सुंदर घडवून आणलेलं आहे. तर आपण सगळ्यांनी या गोष्टीचा उपभोग घ्यावा. आता फक्त इथे उभी आहे आणि ही अपॉर्च्युनिटी मी घेते की आपले हायकोर्टचे PC रूल्स फ्रेम्ड आहेत, त्याप्रमाणे आपल्याला इथे कॉर्डिनेटर लागला. जरी आपण इथे एव्हिडन्स तुमच्या म्हणजे सगळ्यांच्याच कन्व्हिनियन्ससाठी इथे जरी रेकॉर्ड केला तरीही त्या एव्हिडन्सला एक प्रॉपर सँक्टिटी किंवा रूल्स आपले कंप्लाय व्हायला पाहिजे. त्यासाठी कॉर्डिनेटर, रिमोट पॉईंट कॉर्डिनेटरचं सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक असणार आहे. तर एक तशी आपल्याला व्यक्ती ज्याला थोडंसं नॉलेज आहे या सगळ्या गोष्टीचं कम्प्युटरचं तसं आपल्याला अपॉइंट करावं लागणार आहे. आणि आपल्या एव्हिडन्स रेकॉर्डिंगमध्ये लॅप्सेस राहू नये म्हणून हे सर्टिफिकेट त्यांनी प्रत्येक एव्हिडन्स नंतर साईन करून त्या रिस्पेक्टिव्ह कोर्टला पाठवलं तर आपल्या कुठल्याही ट्रायलमध्ये लॅप्सेस होणार नाही. मला आपण सर्वांनी हे बोलण्याची 2 मिनिटं सांगितली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. जय हिंद, जय भारत. आपण जिल्हा न्यायालयातील विधिज्ञांचं कौतुक साहेबांसमोर केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मी माननीय न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मेसाहेब यांना विनंती करतो त्यांनी आपण मार्गदर्शन करावं. धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष वरुणकर साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश देव मॅडम, पदाधिकारी, ज्युडिशियल ऑफिसर्स, अधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ आणि या वकील संघाचे सदस्य, आज मला हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेंटर आणि E-फायलिंग सेंटरचं उद्घाटन करायला अत्यंत आनंद होतो आहे. त्याचं उद्घाटन झालं निमच्या आहे. एक काळाची गरज लक्षात घेता हा जो उपक्रम तुमच्या वकील संघाने सुरू केलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. आत्ताच मी ते दोन्ही रूम्स बघितल्या. अतिशय तंत्रज्ञानाने युक्त अशा या 2 रूम्स आहेत. त्याचा फायदा सगळ्या सदस्यांना नक्की मिळणार आणि तळागाळाच्या पक्षकारांना सुद्धा त्याचा फायदा होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आता बदलत्या काळानुसार वकिलांना एकाच वेळेला अनेक ठिकाणी जाण्यापेक्षा व्हर्च्युअल हिअरिंगची सुविधा उपलब्ध
या माध्यमातून झालेली आहे. त्याचप्रमाणे वकील पक्षकार त्या ठिकाणी न जाता व्हर्च्युअली त्यांचे अपीअरन्सेस ते इथे देऊ शकतात. आणि त्याच्यासाठी जो एक प्लॅटफॉर्म तुमच्या वकील संघाने उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्याबद्दल वकील सभाचे मी खरोखर कौतुक करतो. आणि अशा सुविधांची खरंच आता आवश्यकता आहे. ई फायलिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक अधिकृत ई फायलिंग सेंटर असावं, कारण हे वकिलांच्या खासगी ऑफिसमधून ई फायलिंग होऊ शकतं किंवा बाहेरूनही ई फायलिंग करता येऊ शकतं. पण अधिकृत रीतीने समजा वाजवी दरात ह्या गोष्टी उपलब्ध झाल्या तर तो सगळ्यांच्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो आणि अल्टिमेटली त्याचा उपयोग पक्षकारांना होऊ शकतो. कारण ज्याच्यासाठी आपण हे सगळं आज इन्फ्रास्ट्रक्चर करतो आहोत, ज्याच्यासाठी हे सगळं आहे, तो अग्रबिंदू धरून हे सगळी आज ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्याच्यासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आता ही सुरुवात आहे. अध्यक्षांना सांगतो आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगली यद्ययावत इमारत तयार करायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही कामाला लागा. आणि त्या दृष्टीने आपल्याला आता आपला गोल ते आहे. कारण मी मागच्याच वेळेला म्हटलं की आपल्याकडे जागा उपलब्ध आहे, आपला बिल्डिंगचा प्रस्ताव योग्य त्या ठिकाणी आता गेलेला आहे. बारचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी याचा पाठपुरावा करावा. त्याच्यासाठी जी काही मदत आहे ती मदत करायला मी पालक न्यायाधीश न्यायमूर्ती म्हणूनही तयार आहे. आणि तुमचे जे काही जिल्हा न्यायमूर्ती त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, जिल्हा न्यायाधीशही त्याच्यात पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. तर ह्या सगळ्या प्रवासासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा फार छान कार्यक्रम. बार वकील संघामध्ये हा पहिल्यांदाच मी येतो आहे आणि इथे तुमची ई लायब्ररी बघितली, मी बाहेरची लायब्ररी बघितली, चांगली लायब्ररी आहे. आणि आता पूर्वीसारखं खूप मोठी लायब्ररी असणं हे आता तशी आवश्यकता नाही आहे. कारण तुम्हाला ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे, सॉफ्ट कॉपीज अवेलेबल असतात. त्यामुळे पूर्वीची संकल्पनेमध्ये आता बदल होतोय. त्या मानाने हे इथलं जे काही ते बार लायब्ररी आहे, हा जो हॉल आहे कार्यक्रम घेण्यासाठी, याची मला त्यांनी जी माहिती दिली हे बघून सगळं खरोखरच मला आनंद वाटला. आणि जाता जाता आपले ओळखकर साहेबांचा आज वाढदिवस आहे म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद. प्रदर्शन आपल्या विविध मंडळाचे सचिव ॲडव्होकेट अनिकेत देशमुख हे करतील. मी आभार प्रदर्शन मांडताना सर्वप्रथम माननीय न्यायमूर्ती शैलेशजी ब्रह्मे साहेब यांचं शतशः आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला हा त्यांचा अमूल्य वेळ दिला. आणि या वास्तूमध्ये उस्मानाबाद आणि लातूर या दोन्हीही जिल्ह्याचं काम चालायचं. आता ते कामकाज केवळ तालुक्यापुरतं मर्यादित होत असताना या व्हिडिओ कॉन्फरन्स सारख्या सुविधा आमच्यासाठी नवसंजीवनी ठरणार आहेत. त्याच्यानंतर आदरणीय पीडीजी मॅडम ज्यांचा अजून स्वागत समारंभही झाला नाही, पण त्या आमच्यासोबत एकरूप झाल्या, एकजीव झाल्या आणि त्यांनी स्वतः जातीने या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं. त्यामुळे त्यांचं आणि इतर सर्व न्यायाधीश वृंदांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.